शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कळी निघण्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांची चिंता आहे की आपण कुठला प्रोडक्ट वापरू आणि मग आपल्याला कळी निघेल. तर आता या ठिकाणी हा जो झाड दिसतंय, मी या ठिकाणी मुद्दाम थोडंसं झूम करायला सांगतोय आणि याच्यामध्ये जी काही कळी आहे ती बघा, मादी कळी तुम्हाला दिसतंय, त्याचा स्ट्रोक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि जितक्या चौक्या तितकी मादी फुलं या ठिकाणी दिसतंय. ह्या कोणाच्या आहेत, त्यांनी काय ट्रीटमेंट केली, ते सर्व माहिती आपण हे आदर्श शेतकरी आहेत यांची आपण घेणार आहे. हे बघा, जो कळीचा स्ट्रोक वगैरे अतिशय उत्तम आहे. बरं, मी एकच दाखवतो असं काही नाही आहे, इथं पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्या समग्र शेतकऱ्यांची आज मी मुलाखत या ठिकाणी घेणार आहे. मी सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि आदर्श शेतकरी त्यांची जमीन कशी आणि कसं व्यवस्थापन ही सारी माहिती या ठिकाणी घेणार आहेत. माझ्याबरोबर रहाणे ॲग्रोचे जे काही अथोराइज डीलर आहेत धर्मेंद्र पवार आणि त्यांचे बंधू अनिल पवार आणि आदरणीय यांचे वडील भगवान पवार या ठिकाणी आपल्या परिसरामधील डाळिंब शेतकऱ्यांना माहिती देतात. आणि जे काही आपले शेतकरी आहेत ही यांच्याकडून तर माहिती घेता पण आपल्यालाही वेळच्या वेळी तिकडं कॉल करून काय माहिती हवी नवी ते सर्व बघतात. तर तुम्ही तुमचा पूर्ण परिचय शेतकऱ्यांना द्या. मी राजेंद्र जगन्नाथ सावंत, मुक्काम पोस्ट आगार, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. माझी 1.5 एकर क्षेत्र 63 आर आणि थोडे खारवट जमीन माझी. बरं, पूर्वी नापीक जमीन म्हणायची याला. हां, म्हणजे खारवटात डाळिंब येतच नाही. हो, येतच नाही. तर मी 4 वर्षापूर्वी बाग लावलं. माझं 634-35 झाडं आणि मागच्या वर्षी बार काढला मी. राणे बायो टेक्निक घेऊनच पहिल्या वर्षी मी 7.5 टन माल काढला. अरे वा. हो, पहिल्या वर्षी. त्याच्या अगोदर मी इथं शेवगा पिकवला. याच्यात शेवगा होता. बर. हा, मी जमिनीला तिला पडू दिलं नाही. हां. शेवगा काढला, 2 वर्ष रेग्युलर शेवगा घेतला आणि मग झाड डेव्हलप केलं. बर. तर ह्या वर्षी बरेच वातावरण बिघडलं बुवा असं म्हणून माझा सुरुवातीला विश्वास नव्हता की काय होईल, कसं होईल. बर. तर मी नॉर्मल स्टॉपिंग केली झाडाची आणि पूर्ण आपली जी सेटिंग किट ती स्टेटमेंट चालू आहे. तर आज ही पोझिशन आहे. खूप सुंदर वाटतंय. म्हणजे तुमचे पाहुणे पण तुमच्याकडे आले हो, होते. माझे पाहुण्यांची पाहुणे. प्रतिक्रिया काय? त्यांचं म्हणणं की बुवा तुम्ही काय वापरलं. हां. आमचा बाग तुमच्या 8 दिवस अगोदर आहे, तरी मला कुठंतरी अशी कळी दिसते बुवा. तुमचं खूप हाय बुवा, याला 100% म्हणाल. 100% आहे. पहिलं आपण ड्रिप ऍप्लिकेशन काय दिलं? स्पीड 100 एकरी 5 लिटरच्या हिशोबाने तुम्ही 2 कॅन दिले. 2 कॅन दिले मी. बर. त्याच्यानंतर आपलं ड्रिप वॉल म्हणून आहे, ड्रिप वॉल, बरोबर. ते तुम्ही 4 किलो 4 किलो या ठिकाणी 200 लिटर 400 लिटर पाण्यामधून दिलं. हो. आणि दमदारची फवारणी आपण कधी केली? मी 1 जानेवारीला पानगळ केली आणि 12 जानेवारीला पाणी दिलं. बरोबर. 12 जानेवारी पासून पुढे 22 दिवसामध्ये मी दमदार दिलं. 300 ml 250 लिटर, 250 लिटर साठी. तुम्ही बोलले होते 25 लिटर पाणी जास्त टाकलं तर चालेल का? तर मग एवढं दिलं. त्याच्यातून 10 लिटर मला वापरण्यासाठी आलं नाही, ते पडून राहिलं. डबल स्प्रे नाही दिला मी एवढ्यातच. ते असं म्हणजे ते, आणि त्याच्या मला खूप रिझल्ट भेटला. आता समोर या ठिकाणी मी तुम्हाला शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ही कळी या ठिकाणी दाखवतोय आणि या ठिकाणी आपण जसं इकडे खाली पाहत जातो, जितक्या चौक्या तितक्या कळ्या. हो, सुरुवातीला तर असं वाटायचं सर मला की माझ्या बागेला पूर्ण नरच आहे, मादी फुलं नाहीच आहेत. आणि असं क्वचित 1-2 कुठेतरी मादी दिसायची, नाही तर नरच दिसायचे मला. आणि आता जर आपण या ठिकाणी बघतोय तर याच्यामध्ये किती फुलं असतील मादी फुलं अंदाज? मादी फुलं मला तर आता 50% वाटतंय. अजून वाढण्याची शक्यता, कारण नर गळल्यावर तर मादी येणारच. आताच मला 50% वाटतंय. 50% म्हणजे या झाडावर ओव्हरलोड आताच जर एवढे जरी टिकले तरी हे झाड ओव्हरलोड. एवढं भरपूर. दमदार प्रोडक्ट वापरल्यामुळं आणि स्पीड 100 वापरल्यामुळं तुम्हाला नॉर्मलच शेंडा काढावा लागला. नॉर्मल. म्हणजे बरेच लोकांचं म्हणणं काय येतं, आमचे 15,000 रुपये शेंडा काढण्यासाठी गेले, 20 गेले, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं. एक माहिती असे, मला अनुभव असा आला सर की एक झाड मी आता ते झाड पण मी तुम्हाला दाखवतोय. छाटणीवाले आले, आमचा सौदा बनला नाही म्हणून काही कारणास्तव माझी छाटणी राहून गेली. तर त्या झाडाला नाही, इथं जे मादी वगैरे आहे ना, ते
छाटणी सुद्धा विचार करूनच छाटायला पाहिजे बाग, असं नक्कीच मला पेन्सिल काढी रिफिल बरोबर, काढी राहिली बरोबर, पाहिजे. बरोबर, हे बरोबर. जे वेळची वेळी आपण लाईव्ह हो, मध्ये व्हिडिओ मध्ये हो, सांगतो. हो, हो, हो. किंवा काल परवा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता हो. की डाळिंबाच्या 9 समस्या किंवा बरोबर, मनातल्या शंका. हो. हां, तर अशा प्रकारे यांचा हा पूर्ण शेंडा स्टॉप होऊन या ठिकाणी ही छान अशी फुलं या ठिकाणी निघालेलं आहे. दमदार मुळं यांचा शेंडा थांबला, मादी फुलं भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी निघाली. दमदार मारल्यानंतर थोडंसं झाड असं स्थिर झाल्यावानी वाटलं. रेस्ट मध्ये जातच थोडा, हा. जसं विकनेस, हा, जसं विकनेस, हा. हा तसं गेलं होतं Normal. दोन किंवा 3 दिवस नंतर आपण ते आलं हळूहळू आणि खूप स्पीड मध्ये मग नंतर मग सर्व फुलंच हो, बाहेर हो, निघायला सगळे लागले. फुलंच बाहेर अशी निघाले. त्यांचा असं- प्लॉट नंतर पुढं मग आता कळी दाखवायलाच हो, हो, लागला. हो. तर आपण त्यांचा प्लॉट हळूहळू बघूया. तर हा जो काही सुंदर प्लॉट हा पाहत आहे हा नाशिक जिल्ह्यामधला आहे. आणि नाशिक जिल्ह्याची जी भाषा आहे तर आदरणीय आमचे पवार साहेब आणि आमचे आदर्श शेतकरी यांच्यामध्ये दमदारबद्दल ते एकमेकाला विचारतील. तर मी विनंती करतो, विचारा तुम्ही. बोला पवार साहेब, हो. विचार. दमदार मारी किती दिवस होईल sir? आता तरी साधारण 17-18 दिवस होईनात ना दमदार मारी सण. बरं दमदार रिझल्ट काय वाटतं? नाही, एक नंबर हो. आपला समाधानी तिथेच होईनी दमदार. आपण ज्या वेळेस कार्यक्रमले नाव ऐक ना दमदार, तर आपले दम ना अर्थ आपल्याला काहीतरी काढा नव्हता, दम काहीतरी शे म्हटलं इथे दम. तर त्या दमामुळेच मला दमदारने पाहिजे तसा दम दिला आणि स्टॉक तसे आहेत. म्हणजे दमदार रिपोर्ट तुमले हा, चांगला तसे बनवला. सही एकदम मस्त. हो हो. आता या जाडले दादा तिकडे घ्या, पहा तुम्ही मग किती शूट पान. एक खाली खाली बघा किती स्ट्रॉंग मादी ना. मादीनं प्रमाण जास्त हा, हा. असं मी मनी बडाई करापेक्षा बुवा. जे शेती दाखव. हो. भरपूर प्रमाणामध्ये मादी फुलं या ठिकाणी आहेत. म्हणजे भरपूर प्रमाणापेक्षा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल याच्यातली 10-20% गळगूळ जरी झाली तर ह्या झाडावर ओव्हरलोड होईल इतकी मादी फुलं आहेत. आणि म्हणून आणि खर्चसुद्धा आपला लिमिटमध्ये राहून. बरं, हा प्रोडक्ट आम्ही खूप खास बनवला. पहिली गोष्ट तो खूप पॉवरफुल केला आणि त्याची कॉस्ट जास्त वाटते का? आता कॉस्ट मला नाही वाटत जास्त आहे. एकरी 600 रुपये खर्च आहे. हो, काय नाहीये सर, कारण XXX वगैरे अशा ज्या मी नाव नाही बोलायला पाहिजे, हां, पण खूप कॉस्टली आहेत. 1000, निघण्यासाठी. 1500, 2000, हो, 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 3000. खूप कॉस्टली आहेत. हां, ते आपण काय अजून XXX आणि नंदन असं म्हणजे नाव घेऊन हां, नाही, नावं जाऊ द्या. कॉस्टली आहेत ते. मला शेतकरी मित्रांना या व्हिडिओमधून तेच सांगायचं आहे की रहाणे ॲग्रो ही एक पहिली म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी आहे. मी एक व्हिजन कायम लोकांपुढं ठेवलं आहे की मी जो काही प्रोडक्ट देईल तो त्यांना सहज घेता आला पाहिजे. आता 600 रुपये म्हणजे अगदी ज्याला काय म्हणतो M45चं रेट पकडा तुम्ही, एवढं डाऊन म्हणजे 2 किलो M45ची किंमत बरोबर, तेवढी आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये रिझल्ट म्हणजे नुसते मी तर म्हणेल शेंडा काढायचा खर्च वाचतो, बरोबर, तोच बरोबर. 10-15 हजार रुपये येतो. तर अशा प्रकारे दमदार प्रोडक्ट तुम्ही तुमच्या बागाला नक्की वापरा. मी तुम्हाला आवर्जून सांगतो 1 मिलीपेक्षा जास्त शक्यतो वापरायचा प्रयत्न करू नका. त्याचबरोबर त्याची उत्तम स्टेज 20 ते 25 दिवस आहे. जसं तुम्ही थोडं पुढं जाल तर त्याचं थोडेसे रिझल्ट डाऊन येऊ शकता. पण ह्या स्टेजला जर 20 ते 30-35 दिवसापर्यंत त्याचे रिझल्ट चांगले आहे. आपण हळूहळू या ठिकाणी त्यांचा प्लॉट पण बघतोय. आणि मला त्यांचं अजून एक विशेष वाटलं की त्यांनी छाटणी स्वतः केली आहे. म्हणजे शेतकरी किती अग्रेसिव्ह असावा किंवा किती कामं त्याने स्वतः करून किती यशस्वी होता येतं याचं एक उत्तम उदाहरण यांचं नक्की आहे. छानपैकी रिफिल पेन्सिल काडी शिल्लक असल्यामुळं झाडाला जास्तीत जास्त चौक्या आहेत आणि खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी वापरलेले आहे. बरं, बाकीच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय तुम्हाला काय संदेश देऊशी वाटतो या प्रोडक्टबद्दल? मला तरी वाटतं दमदार वापरायला पाहिजे, असा माझा अनुभव आहे. आणि काय अडचण नाही आहे, त्याच्यात दम आहे, करायला पाहिजे, वापरायला पाहिजे. तर दमदार आणि राणेचे जे पण प्रोडक्ट्स आहेत सर, ते silent मला तरी वाटतं की खूप चांगले. या अगोदर आपलं पिकअप 90 वगैरे वापरलंय मी तुम्ही? मागच्या वर्षी पिकअप 19च बाग काढला मागच्या वर्षी. बरं, किती ॲप्लिकेशन केले होते? मी तरी साधारण 3 ते 4 ऍप्लिकेशन केले. बरं शक्यतो 3, मला आठवत नाही मागच्या वर्षीचं, पण 3 तर नक्की केले. बरं, त्यावेळेस आपल्याला काय मला त्याच्या खूप खूप त्याचा आणि अजून एक पिकअप Plus. प्लस हां, कलरसाठी शायनिंग खूप आली होती सर. हा, हा. शेवटी पिकअप 90 प्लसची शायनिंग मला ज्या वेळेस माल काढण्यावर आला ना, हां हां त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर घेतला होता मी. हां खूप शायनिंग आली होती. 126 रुपये मी शेवटचा दिला होता.
जो थोडा माल उरलेला होता ना तो हम्म. 126 ने शायनिंग मध्ये गेला होता तो. म्हणजे तुम्हाला साईजचे पण आपले हो, प्रोडक्ट, कलरचे हो, प्रोडक्ट, ते हो, सर्वच प्रोडक्ट हो. चांगले आहे. चांगलं. मी महाराष्ट्रभरातील समग्र शेतकऱ्यांना सांगतो, जर तुम्हाला आदर्श डाळिंबाची शेती करायची असेल तर मी रहाणे ॲग्रोचे टोटल प्रोडक्ट वापरा. कमी खर्चामध्ये अतिशय चांगले प्रोडक्ट आपण देतो, तुम्हाला योग्य सल्ला पण देतो. आता मी बऱ्याच शेतकऱ्यांना खरं पाहिलं तर ना, मी फक्त प्रत्यक्ष भेटतच नाही. म्हणजे आता यांची आणि माझी भेट, आता हे 2-3 वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरत आहे, पहिल्यांदा कुठंतरी आज होते. बरोबर. बरं, आमचा सल्ला जे केंद्र आहे किंवा तुम्ही ज्या ज्या वेळेस फोन करता नाही, नाही, तर खूप- त्यावेळेस काय कसा तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? मला शंका येते की परत परत कसा फोन करावा, पण कधीच तुम्ही टाळाटाळ केली नाही. जरी फोन तुमचा एंगेज असेल तरी तुम्ही नंतर केलेला आहे फोन मला, हां, आणि सविस्तर विचारलं, आणि मग मी विचारल्यानंतर मला मार्गदर्शन केलेलं आहे. बरं बरं हा. बरं. आणि मग तिथं माणसाचं काय होतं, आणि अजून कल की आपल्याला सल्ला भेटतोय, हां हां हां. अजून तिकडे कल म्हणजे जातो बरेच आणि- लोक कन्सल्टिंगसाठी फी हो, घालवतात. हो हो हो, आम्ही लोकांना महाराष्ट्रभरातल्यांना निशुल्क सेवा देतो, हो, हो. आणि ते बी प्रॉपर. असं काही नाही की आमचेच प्रोडक्ट पाहिजे, तुम्ही दुसऱ्याही कंपनीचे जे चांगले प्रोडक्ट हो. आहेत ते पण सजेस्ट तुम्ही मला करतो. बोललेच ना, माझे जे प्रोडक्ट वापरतायत तुम्ही, तर बुरशीवर तुम्ही काहीतरी वेगळं घ्या, बुरशी थांबवा, कीटक थांबवा, असं हा. बोलले तुम्ही मला. म्हणजे तुमचं असं बी नाही की माझाच वापरा, असं नाही. तो सल्ला पण भेटतो सल्ला की पण भेटतो. बुरशीनाशक वर मवात्रीच सांभाळा, असं हा. बोलले तुम्ही मला. बरोबर बरोबर. हा. तर आपल्याला तो सल्लासुद्धा शेतकऱ्यांना अतिशय चांगला जातो आहे. या ठिकाणी आमच्या रहाणे ॲग्रोचे जे काही डीलर आहेत, अनिल पवार असतील, धर्मेंद्र पवार असतील, हे परिसरामध्ये हेही खूप चांगली गाईडलाईन करतात. म्हणजे माझं कायम सांगणं येतं की शेतकऱ्याला नुसता प्रोडक्ट नका विकू हो, तो सक्सेसफुली होण्यासाठी तुम्हाला काय काय त्याला माहिती देता येईल, जसं की पाणी नियोजन असेल, खत नियोजन असेल, बुरशी, थ्रिप्स या गोष्टीवर कसं नियंत्रण मिळवायचं, ही जर माहिती या ठिकाणी आपण शेतकऱ्याला दिली तर हे शेतकरी उभे राहतील, हे चांगले पैशावाले होतील, आणि अर्थातच 2 पैसे आमच्यासारख्यांना सुद्धा मिळणार आहे. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा नक्की झाला आहे, पण मी तुम्हाला सांगेल की दमदार असेल, स्पीड 100 असेल, सुपर कॅप्सूल कमांडो असेल, आपलं ड्रिपॉल असेल, नॅनो PSB KMB असतील, ही काही सिटिंग किट आहे. जर तुम्ही वापरली तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटतील. महाराष्ट्रभर आपली सेवा आहे. स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहे, तर नक्की आम्हाला कॉल करा. डाळिंबाविषयी अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवरती असेल तर तिथं फॉलो करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.